नमस्कार मंडळी, एका नवीन रेसिपी सोबत डिम्पल्स किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं मिक्स डाळीचं फोडणीचे वरण कसे करायचे ते बघणार आहोत। बनवायलाही अगदी सोपे आहे आणि चवीलाही तितकेच चविष्ट लागते। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। वरण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मिक्स डाळ घेतली आहे। तर काय करायचे, असा कोणताही एखादा मोठा चमचा घ्यायचा आणि त्याने 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ घ्यायची। बरोबर अर्धा वाटी मिक्स डाळ आपल्याला वरण बनवण्यासाठी तयार मिळते। आता डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ वापरण्याआधी ती स्वच्छ धुणं गरजेचं आहे। यात मातीचे थर, धूळ किंवा रसायनांचे अंश असू शकतात, त्यामुळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरा। इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यात गरजेनुसार पाणी घालून घ्या। आता इथे मी अंदाजानेच पाणी घातले आहे। तुम्हाला जर डाळीत किती पाणी घालायचे कळत नसेल तर काय करायचे, ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी पाणी घालायचे। एवढ्या पाण्यात अगदी व्यवस्थित डाळ शिजली जाते। त्यानंतर यात अर्धा लहान चमचा हळद घालून हे आपल्याला कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। प्रत्येकाला आपापल्या कुकरचा अंदाज असतो, त्यामुळे तुमच्या कुकरला डाळ शिजण्यासाठी जितक्या शिट्ट्या लागतात तेवढ्या काढून घ्या। कुकर गार झाल्यावर डाळीचा डबा काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजली आहे। अशा पद्धतीने चमच्यानेच डाळ फेटून घ्या। वरणासाठीची डाळ तयार आहे। लगेचच आता वरण करायला घ्या। फोडणीसाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झाले की त्यात मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडली की मग जिरे, त्यानंतर हिंग, 2 हिरव्या मिरच्या अशा मधून उभ्या चिरून घेतल्या आहेत, त्याही यात घालायच्या आहेत। तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर मग 1 हिरवी मिरची घातली तरी चालेल। त्याचसोबत 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। 7 कढीपत्त्याची पाने घालून छान अशी खमंग फोडणी तयार करायची आहे। त्यानंतर यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो तेलात परतायला जास्त वेळ लागत नाही, पटकन तो परतून तयार होतो। टोमॅटो छान परतून घेतला आहे। आता यात डाळ घालून मिक्स करून घ्या। छान असे मिक्स करून घेतल्यानंतर गरजेनुसार गरम पाणी, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। डाळ आपण आधीच शिजून घेतल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। छान अशी एक फक्त उकळी काढून घ्यायची। गरमागरम वरण तयार आहे। कन्सिस्टन्सी ही इथे तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आहे। गरम गरम वरणाचा खमंगपणा, भाताचा सौम्यपणा आणि तुपाचा सुवास, हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे। तुम्ही अजूनही हे कॉम्बिनेशन ट्राय केलं नसेल तर आजच एकदा खाऊन बघा आणि मग सांगा मी जे म्हणत आहे ते खरं आहे की नाही। आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपी सोबत।